घरांची सावली एपिसोड 3. एक फोन ज्याने सर्व काही बदललं. घर सोडून 5 दिवस झाले होते. शहरात नोकरी मिळाल्याचा आनंद होता, पण मन मात्र शांत नव्हतं. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत असतानाही आईच्या हाताचा चहा, बाबांचा कडक पण प्रेमळ आवाज आणि घरचं अंगण त्यांच्या डोळ्यासमोरून हटत नव्हतं. दरम्यान गावात आई रोज सकाळी घराचं दार उघडून रस्त्याकडे पाहायची. आज तरी माझा मुलगा येईल, हीच आशा तिच्या डोळ्यात असायची. बाबा मात्र बाहेरून खंबीर दिसत होते, पण रात्री मुलांच्या खोलीत जाऊन त्यांचा जुना फोटो पाहत शांतपणे डोळे पुसायचे. एक दिवस शेजारचे गणपत काका घरी आले. वहिनी, मुलाला फोन केला का? आई म्हणाली, रोज करते, पण तो म्हणतो कामात आहे, नंतर बोलतो. हे ऐकून बाबांनी हळूच मान खाली घातली. त्यांना मुलावर राग नव्हता, फक्त त्याची खूप आठवण येत होती. त्या रात्री बाबांना झोप लागली नाही. सतत विचार, मी मुलाला जास्तच रागवलो का? त्याचं मन दुखावलं का? दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जात असताना अचानक बाबांना छातीत तीव्र दुखू लागलं. ते खालीच कोसळले. गावकऱ्यांनी धावत जाऊन त्यांना उचललं आणि तालुक्याच्या दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं, तणाव खूप वाढलाय, काळजी घ्या. रुग्णालयाला मानसिक आधाराची गरज आहे. आईचे हात थरथरत होते. तिने लगेच मुलाचा नंबर लावला. फोन लागला. हॅलो आई, मी मीटिंगमध्ये आहे. आई रडत म्हणाली, बाळा, तुझ्या बाबांची तब्येत खूप बिघडली आहे. शक्य असेल तर लगेच ये. क्षणभर मुलाच्या हातातून फोन निसटला. वेळ आली. त्यांच्या डोळ्यासमोर बाबांचा हसरा चेहरा आणि शेवटचा झालेला वाद उभा राहिला. त्याने लगेच सुट्टी मागितली, पण मालक म्हणाला, आज गेलास तर नोकरी धोक्यात येईल. मुलाच्या मनात मोठा संघर्ष सुरू झाला. नोकरी की बाबा? काही क्षण विचार करून त्याने ठामपणे उत्तर दिलं, नोकरी पुन्हा मिळेल, पण बाबा पुन्हा मिळणार नाहीत. तो ताबडतोब गावाकडे निघाला. बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याच्या डोळ्यात फक्त पश्चाताप होता. देवा, फक्त एकदा माझ्या बाबांना भेटू दे, मी त्यांची माफी मागेन. बस गावात पोहोचली. तो धावत दवाखान्यात गेला. आयसीयूच्या दारापाशी आई उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मुलाने थरथरत्या आवाजात विचारलं, आई, बाबा कसे आहेत? आईने उत्तर देण्याआधीच आयसीयूचं दार हळूच उघडलं. पुढे काय होईल? बाबा शुद्धीवर येतील का? मुलाची माफी स्वीकारतील का? हे पाहण्यासाठी नक्की पहा घराची सावली एपिसोड 4.